मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून पीक विम्याचं वाटप हे थांबवण्यात आलेलं होतं. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा हा जमा होत नव्हता. शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन वगैरे दाखवणं बंद झालेलं होतं. स्टेटसमध्ये रकमा वगैरे दाखवणं बंद झालेलं होतं. पण मध्यंतरी बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे कॅल्क्युलेशन आहे ते दाखवणं सुरू झालेलं होतं. त्यात मित्रांनो, आता जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळीपासून पीक विम्याची रक्कम ही जमा होणं सुरू झालेलं आहे. तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी किती रुपये रक्कम ही वितरित होणं सुरू झालेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील रक्कम ही कधीपर्यंत वाटप होऊ शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्यचं स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, सध्या कर्जमाफीचा टॉपिक रंगलेला आहे आणि पीक विम्याच्या टॉपिककडे सध्या दुर्लक्ष चालू आहे. त्यात मित्रांनो, आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणं सुरू झालेलं आहे. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्याला अपडेट दिलेले नाहीत, परंतु नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत. त्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिशय चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत. तर ज्याच्यामध्ये मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 14,000-14,500 रुपये या प्रकारच्या रकमा ह्या दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,000 ते 20,000च्या दरम्यानच्या रकमा ह्या वितरित होणं सुरू झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना 17,000 रुपये, 20,000 रुपये, 17,500 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 28,000, त्यानंतर 29,000 या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत. बिलोली तालुक्यात सुद्धा वाटप सुरू झालेले आहे. त्यानंतर कंधार तालुक्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. शेवटी लोहा तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. 13,000, 14,000, त्यानंतर 12,000 या पद्धतीच्या रकमा लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे पीक विम्याची जी रक्कम आहे ती सुद्धा लवकरच वाटप होणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न हा लवकरच सोडवला जाणार आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे पीक विम्याची जी रक्कमेची जे टॉपिक चालू होता, तर ते सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खाते जे रक्कम आहेत ती खात्यावर वितरित होणार आहे. आणि बीड जिल्ह्यातील जे पीक विम्याचा टॉपिक हा शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं जात होतं, त्यावर सुद्धा लवकरच निर्णय होणार आहे. आणि हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा लवकरच शेतकऱ्यांचे स्टेटस, जे उर्वरित शेतकरी होते या शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज होणं सुरू होणार आहे. तर ही होती छोटीशी आणि एक महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.